नमस्कार मंडळी, मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर। आणि आज दिल्लीच्या विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि या निकालानंतर भारतीय जनता पक्षानं दिल्लीवर आपला भगवा फडकविला अशा सगळ्या चॅनल्सला बातम्या आहेत। दिल्लीवर भगवा फडकला, दिल्लीवर भगवा फडकला। मला तर असं वाटलं, मी पार इतिहासाच्या काळात गेलो। मला वाटलं आटके पार झेंडे फडकल्यानंतर आता पुन्हा एकदा भगवा दिल्लीवर फडकला म्हणजे काय झालं, जणू काही आपण म्हणजे मोगलांच्या सत्तेमध्ये होतो किंवा आपण परकीय मुस्लिम सत्तांच्या आधिपत्याखाली होतो आणि आज आपण जिंकलो की काय, अशी एक पुन्हा एकदा भावना हे न्यूज चॅनल पाहून आली। पण मूळ मुद्दा असा आहे की दिल्लीमध्ये असं नेमकं काय घडलं की जिथं वीज, आरोग्य, पाणी, शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला पडल्या आणि पुन्हा एकदा हिंदुत्व जिंकलं, किंवा पुन्हा एकदा केजरीवाल हारले आणि पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे आश्चर्याचा धक्का देत बीजेपी जिंकली किंवा मोदी साहेब जिंकले। असं काय घडलं दिल्लीमध्ये? तर बघा, दिल्लीतला जो कार्यक्रम आहे ना, तो कार्यक्रम कसा आहे, मोदी केजरीवाल भाई भाई वाला कार्यक्रम आहे। तुम्ही म्हणसाल सर ही काय नवीन सिस्टीम आली, हे तर कोणीच म्हणत नाही असं। केजरीवालनं तर मोदीला एवढा विरोध केला, मोदींनी तर केजरीवालांना जेलमध्ये टाकलं, मनीष सिसोदियाला जेलमध्ये टाकलं, त्या संजय जे कोणी आहेत ते त्यांना, संजय सिन्हा किंवा हे ते सगळे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे अटक केले, हे केलं ते केलं, असं झालं तसं झालं तसं, असं सगळं तुम्हाला वाटेल। आणि दिल्लीमध्ये केजरीवाल हारलं किंवा केजरीवालांची आप हारली याचंही काही बऱ्याच लोकांना दुःख झालं असेल। तर मित्रांनो, दुःख करू नका, एका नाण्याच्या दोन बाजू, म्हणजे तू चचेरे मोसरे भाई भाई जे असतात की नाही, तसं हे मोदी आणि केजरीवाल साहेब भाई भाई आहेत। कसं ते तुम्हाला थोडंसं समजून सांगतो। पहिल्यांदा दिल्लीचा रिझल्ट समजून घ्या। बघा, दिल्लीमध्ये काय झालंय तर भाजपच्या 48 सीट्स आलेल्या आहेत, आपच्या 22 सीट आल्या आणि इतरला 0, म्हणजे काँग्रेस बिंग्रेस हे बाकीचे सगळे होते त्याला 0। 22 सीटा आम आदमी पार्टी, 48 सीटा भाजप, म्हणजे दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि त्याच्यामुळे आता दिल्लीमध्ये बीजेपीची सत्ता स्थापन होणार आहे। जरासं या मतांचं जर आपण हे पाहिलं, वोट शेअरिंग कसं आहे, तर भाजपा का वोट 9.37% बडा आहे, म्हणजे जवळपास 9.40 म्हणजे 9.5% वाढले। किती? 9.5%, म्हणजे 47.88% आलेला आहे। तर आम आदमी पार्टीचं 43.16% आहे आणि काँग्रेसला 6.59 म्हणजे 6.5% आहे। तर काँग्रेस तर खूप वाढले, 4.26%चं 6.59% झाले, म्हणजे प्लस 2.33% वाढलं। दिल्लीचं आम आदमी पार्टीचं 10% कमी झालं। तर या 10%मध्ये घपला झालेला आहे आणि या 10%मध्येच नेहमी घपला होतो। हा घपला सगळा सोडून द्या, पण मूळ मुद्दा असा आहे, तुम्हाला सांगतो की मी का असं म्हणलो की मोदीजी आणि केजरीवाल साहेब दोघं भाई भाई आहेत। तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, जरा भूतकाळात जाऊ आपण। तर हे आहेत माननीय अण्णा हजारे साहेब। तर हे अण्णा हजारे आणि केजरीवाल साहेब त्याच्या पायाला बसलेले, हे पायथ्याशी बसलेले केजरीवाल साहेब आहेत। हे केजरीवाल आम आदमी, एकदम गरीब चेहरा, हे अण्णा हजारे हे केजरीवाल साहेब, आणि यांनी एक जन आंदोलन केलं होतं, भ्रष्टाचाराच्या विरोधातलं आंदोलन। कुठे केलं होतं तर यांनी हे आंदोलन केलं होतं दिल्लीला, आहे की नाही, जबरदस्त पद्धतीनं दिल्लीला हे आंदोलन केलं होतं। 2012 ते 14 बुंबाट चाललं, 2 वर्ष आंदोलन चाललं। तर हे सगळं जे आंदोलन होतं, तुम्हाला माहित आहे अण्णा हजारे स्वतः सुद्धा म्हणतात की मी RSS चा कार्यकर्ता आहे, ओके, काही अडचण नाही त्याच्यामध्ये। हे केजरीवाल साहेब सुद्धा यांचेच कार्यकर्ते होते आणि हे जे दिल्लीचं आंदोलन होतं ते तुम्हाला खरं वाटो खोटं वाटो जे काय असेल ते, पण स्पॉन्सर्ड आंदोलन होतं, एका विशिष्ट लोकांनी त्याला स्पॉन्सर केलेलं होतं आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये हे आंदोलन होतं की काँग्रेस कशी आहे, भ्रष्टाचारी आहे। आणि मग 2G स्पेक्ट्रम, कोयला आणि हे ते जे की सुप्रीम कोर्टानं नंतर असं म्हटलं की 2G घोटाळा झालाच नाही, किंवा ते कोळशाचा जो घोटाळा होता तो घोटाळा झालाच नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं। ते कधी म्हटलं, आता मागच्या 2-3 वर्षापूर्वी सांगितलं की 2G हा घोटाळाच झाला नाही, म्हणजे 2G घोटाळा नव्हता, कोळशाच्या खाणींचा घोटाळा नव्हता, हे कोणत्याही प्रकारचे घोटाळे झाले नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। म्हणजे या सगळ्यांनी मुद्दामून तसं वातावरण उभं केलं, मीडियाने पण तसं दाखवलं आणि मग अशा पद्धतीनं 2012 पासून 2 वर्ष हे आंदोलन चाललं। 13-14ला तर भयानक चाललं, इतकं भयानक चाललं की भारतीय जनता पार्टी म्हणजेच भाजप सत्तेमध्ये आलं। इतक्या जबरदस्त पद्धतीने हे आंदोलन चाललं। मग हे आंदोलन कोण चालवलं तर केजरीवाल साहेब आणि अण्णा हजारे। त्याच्या बदल्यात अण्णा हजारेंना पुरस्कार भेटला, तुम्हाला तर माहित आहे, पद्म पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत अण्णा हजारे। त्याच्या बदल्यामध्ये केजरीवाल साहेबांना काय मिळालं तर केजरीवाल साहेब आणि किरण बेदी या दोघांना असं ठरलं होतं की इकडून किरण बेदीनं लढायचं आणि इकडून केजरीवाल साहेबांनी लढायचं। मग केजरीवाल साहेब लढले आणि केजरीवाल साहेब मग मुख्यमंत्री झाले। मला सांगा, त्या काळामध्ये सगळ्याच्या घरी ईडी सीडी सगळ्या गेल्या, पण तेव्हा काहीच झालं नाही, यायला त्रास झाला नाही। पण केजरीवाल जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना असं वाटलं की आता आपण मुख्यमंत्री झालो म्हणजे प्रधानमंत्री सुद्धा होऊ शकतो, मग आपल्याला काय करायचं, आता आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं। म्हणजे त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवणारे कोण होते तर हे भारतीय जनता पक्षच होता, त्यांची मिलीभगतच होती। त्यांनी मुद्दामूनच त्या आंदोलनाला त्यांनीच पाठबळ दिलं होतं आणि याच्या नावाखाली त्यानं आंदोलन केलं आणि ते मोठे झाले। त्याच्या बदल्यात ठरलं होतं की दिल्लीमध्ये आम्ही तुम्हाला मदत करून, दिल्लीमध्ये मदतही केली आम आदमी पार्टीला
आणि काँग्रेसच्या तर वातावरण विरोधात होतं, तेव्हा सगळीकडे विधानसभेला म्हणजे लोकसभेला जर समजा बीजेपी जिंकते, विधानसभेला एकही बीजेपीची सीट येत नाही, 70 पैकी 67 सीटा केजरीवाल जिंकतात, म्हणजे काय सिस्टीम असेल तुम्ही समजून घ्या. त्यावेळेची 2014ची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. तर अशा पद्धतीने ते मॅनेजिंग करून केजरीवालांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदांची सीट म्हणजे टाकली माळा. पण त्याच्यानंतर केजरीवाल साहेबाला स्वतःचे पंख फुटले, है की नाही. आपण एखाद्याला म्हणतो ना, हातात कणगळी दिली की ते खांद्यावर बसतंय आणि खांद्यावर बसून मग कानात सुसू करतंय, तर तसं झालं. मग केजरीवाल साहेबाला वाटलं आपण काहीतरी वेगळं प्रयत्न करू, आता आपण दिल्लीचा अनभिषिक्त सम्राट होऊयात. मग ते म्हणले जान दो, बीजेपी को छोड़ दो, अपना अपना काम करेंगे. मग त्यांनी काय केलं, वीज मोफत बढियापैकी, मग त्याच्यापैकी पाणी मोफत बढियापैकी, चांगले काम होते, दोन्ही अत्यंत सुंदर काम होते. त्या कामाला आपण नाव ठेवणार नाहीत. याच्या विरोधात स्वतःला तगायचं का म्हणून होईना, पण शाळा खूप जबरदस्त पद्धतीने सुधारवल्या. तशा शाळा जर महाराष्ट्राला लाभल्या तर महाराष्ट्राच्या जनतेचं नशीब म्हणता येईल आपल्याला. इतकं चांगल्या पद्धतीने त्याने केलं. पण शाळा चांगल्या केल्या, आरोग्य विभाग चांगला केला, वीज पाणी फ्री दिलं. पण हळूहळू केजरीवालांनी मग 2019च्या निवडणुकीमध्ये परत एकदा निवडणूक लढवली, ते स्वतः जिंकले, पुन्हा दुसऱ्यांदा जिंकले. दुसऱ्यांदा जिंकल्यावर मग मात्र बीजेपीला कळालं की आपलं ठरलं होतं एका टर्मचं, हे तर दुसरी टर्म घेऊन बसलं. आणि मग मात्र बीजेपी आणि केजरीवाल यांच्यातलं खरं युद्ध सुरू झालं. आम्हीच तुला बनवलं, तू आमच्यावरच चिडतो. म्हणजे गुरु आणि चेला अशी जी पद्धत होती की मेरी बिल्ली मेरे कुछ म्याव, आहे की नाही. तर त्या सिस्टीमनुसार मग काय झालं, केजरीवाल साहेब आणि बीजेपी यांच्यामध्ये खरं युद्ध सुरू झालं. आणि त्याला असं वाटलं की आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे काम आहे, शाळेचं असेल, आरोग्याचं असेल, पाण्याचं असेल, विजेचं असेल, ते आपल्याला तारून नेईल. तर ते शक्य राहिलं नाही. शेवटी भारतामध्ये आता सनातन धर्म, हिंदुत्ववाद, धार्मिक ध्रुवीकरण, जातीय द्वेष, ह्या सगळ्या गोष्टींनाच राजकारणात आता पाठबळ किंवा राजकारणात सपोर्ट उरलाय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर कोणीही माणूस राजकारणात टिकतो. अगदी चिल्लर माणूस, ज्याला काही बोलता येत नाही, ज्याला ज्ञान नाही, नॉलेज नाही, काहीच नाही, पण केवळ जाती धर्मावर बोलायचं आणि राजकारणावर टिकायचं, अशी परिस्थिती निर्माण झाली. मग अशा पद्धतीने हे सगळं निवडून आले. आता कोणाची आली, बीजेपीची सत्ता. तर केजरीवाल हल्ल्याचं दुःख काही बाळगू नका, कारण केजरीवालमुळं जो भारत अर्थव्यवस्थेत पहिल्या 10 मध्ये होता त्याच्यातून बाहेर पडला. फोर्ब्सची ती यादी आहे, म्हणजे जगातल्या सगळ्यात प्रमुख 10 देश, म्हणजे प्रभावशाली 10 देशांची जी यादी आहे त्याच्यातून भारत बाहेर पडला. ग्लोबल हंगर इंडेक्स, म्हणजे भुकेले किती लोक राहतात, त्याच्यामध्ये भारत शेवटच्या स्थानी आहे. भारताचा रुपया इतका घसरला की ती जर पॅन्टा असली असती ना भाऊ, तर दोन्ही हात फक्त पॅन्टा आवरून धरायला लागतात का, तितका टाइम ते रुपया धरावा लागला असता. म्हणजे डॉलर म्हणजे रुपया, म्हणजे डॉलर म्हणजे रुपया म्हणजे काय, किंवा भारताचा रुपया म्हणजे काय, ती म्हणजे चड्डी आहे समजा. आणि ती इतकी गळाली की आपण आता भोंगळे झालो. असं मी सांगत नाही, असं अर्थतज्ञ सांगतात. मोदी साहेब स्वतः म्हणले होते की जिसका रुपया गिरता है वो देश की गरिमा गिरती है. आता ती गरिमा इतकी गिरली की आता पार 87 रुपयावर आलं, काही दिवसात 100 रुपयावर जाईल. आपल्यापेक्षा आपल्या शेजारचे आजूबाजूचे जे देश आहेत का, त्याला सुद्धा आपल्यापेक्षा जास्त, त्यांच्या करन्सीला जास्त मान आहे. डॉलरच्या बाबतीमध्ये त्यांच्या करन्सीला जास्त व्हॅल्यू आहे, आपली त्याच्यापेक्षा कमी झालेली आहे. एवढंच नाही तर आता अमेरिकेतून भारतातले लोक जे पाठवले ना परत, की ट्रम्प सरकार आल्यावर, मोदी साहेब गेले होते तिकडे अमेरिकेमध्ये, त्यांनी म्हटलं अबकी बार ट्रम्प सरकार. तर ट्रम्प सरकार आली आणि त्यानं भारतीय लोकांना हातात आणि पायात असे बेड्या घालून पाठवलं, बेड्या घालून. म्हणजे छोटे कोलंबियासारखं इतकुसा देश होता छोटासा, ते म्हणलं अमेरिकेचं विमान जर आमच्या हद्दीत आलं तर आम्ही त्याला गोळ्या घालू, म्हणलं विमानच उडवून टाकू. स्वतःचं विमान पाठवलं आणि इज्जतीत लोक घेऊन आले. भारतीयांना ते सुद्धा जमलं नाही. म्हणजे भारताची अंडरवर्ल्डमध्ये इतकी थुतू झाली की भारताचं नाव आता तळाकडून, म्हणजे अगदी म्हणजे त्या सोमालिया घानापेक्षाही डेंजर झालंय भारताचं नाव. पण ते कोणाच्या लक्षात येणं झालं, कारण मीडिया आपल्याकडे जे दाखवायला ते खूपच भयानक दाखवायला. 2 GB डाटा आहेच, जोपर्यंत हे 2 GB डाट्याची पट्टी आपल्या डोळ्यावरून जात नाही तोपर्यंत भारताची खरी परिस्थिती काय कोणाच्या बापाला कळणार नाही. तर सध्या भारत हा अत्यंत दयनीय आणि बिकट परिस्थितीतून चालला. जागतिक बँकेनं सुद्धा सांगितलंय की भारताची अर्थव्यवस्था संपूर्णपणे नष्ट झाली, भारताची जगातली पत पूर्णपणे नष्ट झाली. अमेरिकेसारखा देश जो भारतीयांना गिनीत नाही, भारतीयांच्या म्हणजे भारतीय लोकांच्या शेकडो नव्हे, हजारो नव्हे, लाखो लोकांना हातापायात बिड्या घालून पाठवतोय भारतामध्ये, तरी सुद्धा भारताचे पंतप्रधान त्याच्यावर एक शब्द बोलायला तयार नाही. त्याच्यापेक्षा काय मोठी शोकांतिका असावं. तर ही सगळी परिस्थिती ओढवण्याला कारणीभूत भारतावर कोण आहेत माहिती आहे का, हे केजरीवाल साहेब आहेत. हे नौटंकीबाजामुळे सगळं झालंय. यानं जर ते आंदोलन केलं नसतं अण्णा हजारेला हाताशी धरून, तर 2014ला हे असे दलिंदर लोक सत्तेवर बसले नसते. आणि ते बसले नसते तर भारताची आजची परिस्थिती भारतावर ओढवली नसती. आज सध्याच्या कंडिशनला भारताचं शिक्षण बाद झालंय, पूर्णपणे बाद. सार्वजनिक व्यवस्था सगळ्या, BSNL पासून, ST पासून, रेल्वे पासून सगळ्या सार्वजनिक व्यवस्था बाद झाल्यात, बाद. सगळ्याला सगळं एकाच माणसाच्या घशात जाऊन बसले, ते म्हणजे आपले अदानी साहेब.
आहे की नाही? सगळा सत्यानाश झाला आणि या सगळ्या सत्यानाशाला, या सगळ्या रासाला जबाबदार कोण असेल तर ते म्हणजे हे केजरीवाल साहेब आहेत. मी तर म्हणतो हे तर पडले खूपच चांगलं झालं, पण यायचं एकही माणूस निवडून नव्हतं यायला पाहिजे. यायला बीजेपीने खरं म्हणजे जेलमध्ये टाकायला पाहिजे, जिंदगीभर जेलमध्ये सडवायला पाहिजे, इतका दलिंदर माणूस आहे की नाही? काम त्यानं चांगले केले, पण मला सांगा हा एक आजार समजा तुम्हाला सर्दी खोकला झाला म्हणून तुमच्याकडे कोणी जर एखाद्या डॉक्टरकडे गेलं, मला सर्दी खोकला झाला दुरुस्त कर म्हणून त्यानं डायरेक्ट गळाच चिरून टाकायचा, अशा पद्धतीचं काम केलेलं आहे केजरीवाल साहेबांना. म्हणजे भ्रष्टाचार झाला म्हणून असं फक्त केलं, भोबाटा केला आणि भ्रष्टाचारावर इलाज कोण करणार तर आम्ही करणार म्हणून यानं आंदोलन केलं आणि मग भ्रष्टाचार करायला देशात ठेवायचा नाही, एवढा मोठा माणूस सत्तेवर आणून बसवला की त्यांना पुरा देश जिंकून टाकला. आता करा भ्रष्टाचार कोठं करतात ते, असा खतरनाक कार्यक्रम या केजरीवाल साहेबांनी केलेला आहे. आणि त्याच्यामुळं हे जे पाप आहे त्या पापाचे फळं याच जगात म्हणजे याच वेळेला भोगावं लागतात असं आपल्याला म्हणावं लागेल. तर त्याच्यामुळे आपल्याला माहित असलं पाहिजे की खरंच कोण काम करतंय आणि कोण करत नाही. त्याच्यासाठी आपल्याला चांगलं शिक्षण मिळावं लागतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण रिकामे बसून जर 2 GB डेटा रोजच्या रोज संपवत असेल तर आपल्या एवढं रिकामं कोणीच नाही. मग अशा बेरोजगार लोकांसाठी जे फक्त मोबाईलच्या डेटावर चालू आहे सगळं ह्याचं काम, अशा बेरोजगार तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल की आपल्या आईवडिलांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे, आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करून आपल्याला नोकरीला लागायचं आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याचं भलं करायचं, तर आपल्याकडे त्याच्यासाठी सुद्धा एक प्लॅन आहे. हे जाऊ द्या, कन्स्ट्रक्शन त्याचं दाखवायची गरज नाही. तर पोलीस भरती 2025 हे आहेत विठ्ठल कांगणे सर. सगळ्यांना ओळख आहे, महाराष्ट्रातले युथ आयकॉन आहे विठ्ठल कांगणे सर. ते आपले विद्यार्थी आहेत आणि हे आहेत निमगर सर म्हणजे मीच. तर आम्ही दोघांनी मिळून, हे माझे विद्यार्थी आहेत बरं का, कांगणे सर माझे विद्यार्थी आहेत. मी त्यांना शिकवायचो स्पर्धा परीक्षेचं. त्याच्यानंतर आता ते क्लास चालवतात. तर आमचा क्लास स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीनं पोलीस भरती 2025 ची बॅच ऑनलाईन बॅच आहे. रोज 3 तास लाईव्ह होईल. याच्यामध्ये कालावधी 6 महिन्याचा आहे. स्टार्ट 14 फेब्रुवारी पासून सुरू होते. तर ही बॅच फ्री आहे बरं मित्रांनो. 14 ते 18 एकदम फ्री डेमो क्लास, FREE फ्री, एकदम फ्री. रोज 3 तास शिकवणार, ते शिकवणार, मी शिकवणार. परत म्हणजे सचिन सर आहेत, विकी सर आहेत, असे 4-5 जणांची टीम आहे. याच्यामध्ये मी मराठी व्याकरण शिकवणार, कांगणे सर गणित आणि जीके शिकवणार, बुद्धिमत्ता विकी सर आणि सचिन सर शिकवणार. असे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही शिकून ही बॅच आपण तुमच्यासाठी आणलेली आहे. शिवजयंती निमित्त फक्त 100 रुपयामध्ये 19 तारखेला फक्त 100 रुपयात ही बॅच मिळेल तुम्हाला. आणि 14 ते 18 फ्री डेमो आहे. तुम्ही पहिले डेमो पाहायचा, 4-5 दिवस क्लास करायचे. तुम्हाला जर वाटलं की आपला रिझल्ट हेच दोघं आणू शकतात तर मग तुम्ही ही बॅच घ्यायची, नाही तर काही जबरदस्ती नाही. 100 रुपयामध्ये तुम्हाला महिन्याचं रिचार्ज सुद्धा येत नाही. तर त्या 100 रुपयामध्ये आम्ही तुम्हाला 6 महिने रोज 3 तास लाईव्ह शिकवत आहोत. 6 महिने रोज 3 तास लाईव्ह. एका दिवसाचा कार्यक्रम जरी घेतला ना कुठं, तर एका दिवसाचं मानधन लोक 20-20 हजार रुपये देतात भाऊ. मी घेत नाही रुपया, पण ते सोडून द्या. सरांना तर 50-50 हजार रुपये लोक देतात एका दिवसाचं, एका तासाचं बोलण्याचं. पण रोज 3 तास आम्ही येऊन तुम्हाला शिकवणार, तेही 100 रुपयात. त्याच्यामुळे आगाऊ भपारे हाणू नका. जे कोणी गोर गरीब गरजू लोक आहेत त्यांच्याकडे हे पाठवा आणि त्यांना सांगा की 100 रुपयामध्ये VK क्लास ॲप आहे आपलं, बघा हे VK क्लास ॲप कांगणे सरांचं, विठ्ठल कांगणे सरांचं. ते हे ॲप डाउनलोड करायला सांगा आणि 100 रुपयामध्ये पोलीस भरतीची बॅच जॉईन करायला सांगा. 100 रुपयात तुम्ही पोलीस होणार म्हणजे होणार. त्याच्यानंतर आपलं स्वतःचं वैयक्तिक एक काम आहे. नवोदय 2026 साठी आपली बॅच सुरू होते 15 फेब्रुवारी पासून. 200+ टेस्ट होतील. त्याच्यात कालावधी 1 वर्षाचा आहे. रोज 2 तास लाईव्ह येणार आहे आणि हे सगळं फ्री आहे बरं का. आपलं कार्यक्रम फ्री असते. ओके, आपला फ्री आहे. तर या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. गोरगरिबातले, खेड्यापाड्यातले सगळे 3री, 4थी, 5वीचे जे मुलं आहेत ते सगळे याच्यातून शिकू शकता. आणि आपल्या ॲपचं नाव आहे ATM गुरुजी. आपल्या ॲपचं नाव काय आहे? ATM गुरुजी, GURUJI. ATM गुरुजी हे ॲप तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये ही बॅच 15 फेब्रुवारीला चालू होईल. सध्या फक्त ॲप घेऊन ठेवा. 15 फेब्रुवारीला तुम्हाला ही बॅच दिसेल, ती तुम्ही जॉईन करून घ्या. परत एकदा सर्वांना कळकळीची विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही ATM गुरु हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ATM गुरु चॅनल सबस्क्राईब करा. थांबतो इथं. जय जिजाऊ, जय शिवराय.